टास्क 11 मुलांना आयतचा आकार शिकवणे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवण्याची गरज नाही. हे तुम्हाला तुमच्या मुलांसोबत करावे लागेल. लहान मुलांना आयतचा आकार शिकवण्यासाठी तुम्ही या आयडिया किंवा इतर कोणत्याही आयडिया वापरू शकता. मातीने आयत बनवू. चला आयत बनवू. चला नवा रंग घेऊ. काळा. चला आयत काढू आणि रंगवू. दोन लांब बाजू समान आहेत. दोन लहान बाजू समान आहे. गव्हाच्या पिठाचा आयत बनवू. आज तुम्हाला कोणत्या आकाराची रोटी खायला आवडेल? आयत. मी वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस बनवत आहे. खूप छान. आयत. खूप छान. वर्तुळ. खूप छान. त्रिकोण. खूप छान. चौरस. खूप छान. वर्तुळ रोटी. त्रिकोण रोटी. चौरस रोटी. आयत रोटी. मी सर्व 4 आकार काढत आहे. मी नवीन रंगाने चित्र काढत आहे. जांभळा. खूप छान. पहा, मी त्रिकोण बनवला आहे. पहा, मी आयत बनवला आहे. पहा, पुन्हा मी आयत बनवला. आता मी 2 चौरस बनवत आहे. हे बघ, मी घर बनवले आहे. खूप छान. हा कोणता आकार आहे? वर्तुळ. तुम्ही कसे सांगू शकता? त्यांना कोणतेही बाजू नाहीत. त्यांना कोणतेही कोणे नाहीत. हा कोणता आकार आहे? चौरस. तुम्ही कसे सांगू शकता? त्याला 4 बाजू आहेत. त्याला 4 कोणे आहेत. हा कोणता आकार आहे? त्रिकोण. तुम्ही कसे सांगू शकता? त्याला 3 बाजू आहेत. त्याला 3 कोणे आहेत. हा कोणता आकार आहे? आयत. तुम्ही कसे सांगू शकता?
त्याला 2 लांब बाजू आणि 2 लहान बाजू आहेत. आम्ही अजून मुलांना संख्या शिकवलेले नाही. त्यांना किती बाजू आणि किती कोणे कळणार नाही. पण जेव्हा तुम्ही आकार शिकवणार तेव्हा त्याबद्दल सांगा. गव्हाच्या पिठाने खेळणे, मातीशी खेळणे, काठ्या दगडांशी खेळणे, वर्तुळे काढणे, स्टँडिंग लाईन काढणे, स्लीपिंग आणि स्लांटिंग लाईन काढणे, या सगळ्यामुळे आपली बोटे आणि हात मजबूत होत आहेत. त्यामुळे आपण भविष्यात लिहायला सुरुवात करू शकतो. जर मुलांना लाईन किंवा वर्तुळ काढता येत नसेल तर त्यांच्यासाठी ठिपके बनवा. त्यांना ठिपके जोडण्यास सांगा. मुलांना 4 रंग माहीत असणे आवश्यक आहे: लाल, निळा, पिवळा, हिरवा आणि 4 आकार: वर्तुळ, चौरस, त्रिकोण आणि आयत. जर ते इतके ओळखते तर कृपया पुढील टास्कवर जा. चिखलाशी खेळल्यानंतर मुलांचे हात चांगले धुवा. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.